Suman High School number 5, Standard 10, Subject English, poem number 2nd, Pencil, written by Jayant Parmar, translated by Bedar Bakht. विद्यार्थी मित्रांनो, ह्या कवितेला ओरिजिनली जयंत परमार यांनी उर्दू भाषेत लिहिलेली होती आणि इंग्रजीमध्ये बैदर बख्त यांनी भाषांतरित केलेली होती. पेन्सिलचे चित्र या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल. विद्यार्थी मित्रांनो, पेन्सिलशी आपण सर्वजण परिचित आहोत लहानपणापासून तर आजपर्यंत, बरोबर. या ठिकाणी आपल्याला जयंत परमार यांचे चित्र दिसत असेल. जयंत परमार यांना 2008 या वर्षी साहित्य अकॅडमी अवॉर्ड भारत सरकारकडून देण्यात आला. त्यांच्या पेन्सिल और दुसरी नजमे या उर्दू कविता संग्रहासाठी. त्याचबरोबर भाषा भारती सन्मान 2006 मध्ये सुद्धा त्यांना मिळाला. नंतर गुजरात उर्दू साहित्य अकॅडमी अवॉर्ड 2001 व 2006 या वर्षी त्यांना देण्यात आला. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी बैदर बख्त यांची इमेज आपण पाहत आहोत. यांनीच ही पोएम इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट केलेली आहे. थीम ऑफ द पोएम, कवितेचा मेसेज. The poem Pencil has sensitive message to us, especially for parents and teachers. पेन्सिल ह्या कवितेचा अत्यंत संवेदनशील मेसेज खास करून पालकांसाठी आणि शिक्षकांसाठी आहे. Here in the poem a little girl is so busy to draw strange pictures in a drawing book. या कवितेमधील जी लहान मुलगी आहे ती अत्यंत बिझी आहे चित्रविचित्र ड्रॉइंग काढण्यामध्ये. शी इज हॅपी, आनंदात पण आहे. अँड एन्जॉयज ड्रॉइंग पिक्चर्स, आणि चित्र काढण्यामध्ये तिला एन्जॉय येतोय, मजा येते. बट सडनली शी बिकेम सॅड, परंतु एकदम अचानक ती उदास होते. कारण बिकॉज हर स्कूल मास्टर गिव्ज हर होमवर्क, कारण की तिचे शाळेतील शिक्षक तिला होमवर्क देतात. आणि विद्यार्थी मित्रांनो, लहान मुलांना होमवर्क बिलकुल आवडत नाही, आणि विशेषतः केव्हा आवडत नाही, ज्या वेळेला ते आपल्या मनपसंत कामामध्ये मग्न असतात त्यावेळेला तर त्यांना बिलकुल आवडत नाही. आणि या ठिकाणी मुलीचं मनपसंत आवडतं काम कोणतं होतं? ड्रॉइंग करणं, चित्रविचित्र मनातील कल्पना मांडणं, कागदावर मांडणं, कागदावर ड्रॉइंग करणं. द गर्ल डझंट लाईक होमवर्क, मुलीला होमवर्क आवडत नाही. शी लाईक्स टू ड्रॉ स्ट्रेंज पिक्चर्स, तिला अपरिचित मनातील कल्पना कागदांवर आखणं, चित्र काढणं आवडतं. विद्यार्थी मित्रांनो, पोएम आहे, पाहूया. माय डॉटर, लिटल डिअर डॉटर, लाइट्स अ पेन्सिल विथ अ शार्पनर. The sky of the white paper begins to be filled with light. The blackbird flying away with the tree. Glasses on the eyes of the peacock. The fire chariot flying in the air. The airplane walking on the road. The lion having a conversation with the cow. A one-eyed sun on the black tree, with a patch of cloud over it. A blue fish flying on the forehead of the cloud. The yellow butterfly swimming in the waterfall. My darling daughter, in her ecstasy, is busy drawing strange pictures. But when the schoolmaster gives her homework, my darling doll breaks the tip of the pencil in anger. And the candle of the pencil is extinguished. On the smoke remains on the sky of the white paper. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, कविता समजूया. माय डॉटर, लिटल डिअर डॉटर, माझी मुलगी, माझी लहान लाडली मुलगी. लाइट्स अ पेन्सिल विथ अ शार्पनर, शार्पनरने पेन्सिलला टोकदार करत आहे. द स्काय ऑफ द व्हाईट पेपर बिगिन्स टू बी फिल्ड विथ लाईट,
कागदाच्या पांढऱ्या आकाशात प्रकाश भरत आहे. म्हणजे कागदाच्या पांढऱ्या आकाशात म्हणजे जे कागद आहे ते कागद, तो पांढरा कागद तिच्यासाठी आकाश आहे आणि त्या आकाशामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या चित्रांनी तो कागद ती भरत आहे, ते आकाश भरत आहे. द ब्लॅक बर्ड फ्लाइंग अवे विथ द ट्री. पहा चित्र कसं काढलेलं आहे की एक काळा पक्षी उडतोय आणि सोबत कुणाला घेऊन उडतोय? एका झाडाला. कल्पना पहा, चित्र पहा. त्या कल्पना केली आणि कल्पनेचं रूपांतर तिने कागदावर केलं की काळा पक्षी आहे आणि तो झाडासोबत उडत आहे, झाडाला घेऊन उडत आहे. ग्लासेस ऑन द आईज ऑफ द पिकॉक. मोर पाहिला आहे तुम्ही, पण चष्मा असलेला मोर कुणीच पाहिलेला नसेल, परंतु मुलीने आपल्या कल्पनेमध्ये चष्मा असलेला मोर पाहिलेला आहे आणि ती कल्पना त्या मुलीने आपल्या ड्रॉइंग बुकच्या कागदावर उतरवलेली आहे की मोर, त्या मोरचे डोळे आणि त्या डोळ्यांवर चष्मा. द फायर चॅरियट फ्लाइंग इन द एअर. अग्निरथ आकाशात उडतोय असंही चित्र काढलेलं आहे. द एअरप्लेन वॉकिंग ऑन द रोड. रोडवर चालणारं विमान, विमान चालतंय, एरोप्लेन, विमान चालतंय रोडवर. आणि विद्यार्थी मित्रांनो, मला तर वाटत नाही की कुणी अशा प्रकारचं विमान पाहिलेलं असेल. जनरली साधारणतः आपण काय पाहिलेलं आहे की विमान आकाशात उडतं, एरोप्लेन आकाशात उडतं. ठीक आहे, चित्र काढलेलं आहे. कल्पना, अप्रतिम कल्पना. द लायन हॅव्हिंग अ कन्व्हर्सेशन विथ द काऊ. ओहो, सिंह गायसोबत चर्चा करतोय, संभाषण करतोय. पाहिलं आहे कधी? नाही, पण मुलीने आपल्या कल्पनेमध्ये मात्र पाहिलेलं आहे आणि आपल्या ड्रॉइंग बुकमध्ये ते चित्र काढलेलं आहे. दोघांना कन्व्हर्सेशनमध्ये ठेवलेलं आहे, दोघांचं संभाषणमध्ये ठेवलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, या इमेजमध्ये तुम्ही मोरला पाहू शकता, त्याच्या डोळ्यावर चष्मा आहे. रियालिटीमध्ये तर मला नाही वाटत कुणी पाहिलेलं असेल, हां, पण निश्चित मुलीच्या कल्पनामध्ये हे आहे. अग्निरथ आकाशात उडताना. दुसऱ्या इमेजमध्ये रोडवर चालताना विमान. मुलीच्या कल्पना आहेत, अप्रतिम कल्पना. ओहो, या ठिकाणी एक सिंह गायसोबत चर्चा करतोय, संभाषण करतोय. असं चित्र रिअलमध्ये आपण त्या जंगलामध्ये किंवा झूमध्ये असेल. अँड वन आईड सन ऑन द ब्लॅक ट्री. काळ्या वृक्षावर एक डोळा असणारा सूर्य. हे पण चित्र आहे मुलीने काढलेलं. विथ अ पॅच ऑफ क्लाउड ओव्हर इट. त्याच्यावर ढगाचे ठिगळ लावलेलं आहे, असं चित्र काढलेलं आहे. अ वन आईड सन ऑन द ब्लॅक ट्री विथ अ पॅच ऑफ क्लाउड ओव्हर इट. अ ब्ल्यू फिश फ्लाइंग ऑन द फोरहेड ऑफ द क्लाउड. ढगाच्या कपाळावर उडणारा निळ्या रंगाचा मासा. ओहो, काय काढलेलं आहे, कोणतं चित्र काढलेलं आहे? ढगाचं कपाळ काढलेलं आहे आणि त्या कपाळावर उडणारा निळ्या रंगाचा मासा. द येलो बटरफ्लाय स्विमिंग इन द वॉटरफॉल. धबधब्यात पोहणारा पिवळा फुलपाखरू पण त्या मुलीने काढलेला आहे. धबधबा, धबधब्याचं पाणी आहे आणि त्या पाण्यामध्ये पिवळ्या रंगाचा बटरफ्लाय, पिवळ्या रंगाचा फुलपाखरू स्विमिंग करताना, पोहताना काढलेलं आहे. वा, अप्रतिम कल्पना मुलीची. माय डार्लिंग डॉटर. माझी लाडली मुलगी. इन हर एक्स्टसी. तिच्या आनंदामध्ये, तिच्या परमानंदामध्ये, आनंदात आहे, मग्न आहे, एक वेगळ्या प्रकारचा आनंद आहे. इज बिझी ड्रॉइंग स्ट्रेंज पिक्चर्स. आणि चित्र, विचित्र, अपरिचित अशा प्रकारची चित्र काढण्यामध्ये ती मग्न आहे, आनंदात आहे. बट वेन द स्कूल मास्टर गिव्ज अ होमवर्क. परंतु ज्या वेळेला शाळेतील शिक्षकाने तिला होमवर्क दिला, माय डार्लिंग डॉल, माझी लाडली प्रिय बाहुली,
काय करते? ब्रेक्स द टीप ऑफ द पेन्सिल इन अँगर. पेन्सिलचं जे टोक असतं संतापाने, क्रोधात येऊन पेन्सिलचं टोक तोडून टाकते. अँड द कॅन्डल ऑफ द पेन्सिल इज एक्सटिंग्विश्ड. आणि पेन्सिलची मेणबत्ती विझून जाते. म्हणजे मुलीची जी कल्पना आहे ती कल्पना विझते. का? कारण की तिला डिस्टर्ब करण्यात आलं. ती आपल्या कामामध्ये मग्न होती. त्या कामाला डिस्टर्ब करण्यात आलं आणि कल्पना त्या ठिकाणी संपली. ओनली द स्मोक रिमेन्स ऑन द स्काय ऑफ द व्हाईट पेपर. काय शिल्लक राहतं? केवळ धूर शिल्लक राहतो. कुठे? पांढऱ्या कागदरूपी आकाशात. जो कागद आहे की ज्या कागदावर ती ड्रॉइंग करते त्या ठिकाणी फक्त धूर शिल्लक राहतो. म्हणजे खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी ती लहान मुलगी उदास झालेली आहे. तिच्या मनातील कल्पना अंधारमय झालेल्या आहेत. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आशा व्यक्त करतो की ही कविता, ही पोएम तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजली असेल. या ठिकाणी मी ग्लोसरी दिलेली आहे, इंग्रजी स्पेलिंग आहेत आणि त्यासाठी दिलेले मराठीतील शब्दार्थ आहेत. होमवर्क पण दिलेला आहे. फाइंड आउट द अँटोनिम्स ऑफ दिस फ्रॉम द पोएम. खाली जे शब्द दिलेले त्या शब्दांसाठी विरोधी शब्द पोएममधून शोधायचे आहेत. त्यानंतर आन्सर दिस क्वेश्चन्स इन ब्रीफ. खाली 5 प्रश्न दिलेले, त्या 5 प्रश्नांची उत्तरं थोडक्यात तुम्हाला लिहायची आहेत. थँक्यू. आभार.